ना ग, मला कसलाच अंदाज येत नाहीये. पण पण तू तिथे होतीस ना, काहीतरी बघितलं असेल ना तू, म्हणजे तू काहीतरी सांगू शकतेस. मग सांग ना, काय झालं होतं तिथे? छोटी आई, आई बोल ना ग. आई तुला कळत का नाहीये? माझं तर मन तारावर नाहीये ग. मी आवाजाला हात जोडते तुझ्या पुढे, पाया पडते, पण आता तरी पाजर फुटू दे ना ग तुला. सांग ना मला, काय झालं होतं? असं कसं गड चढता काठावर गेला होता तुम्ही, आणि आईचा पाय कसा घसरला? मुळात आई काठावर गेलीच का होती? आणि तू हे सगळं होत असताना तू शांत कशी बसलीस का? का काही ओरडली नाहीस? का लोकांना बोलवलं नाहीस तू? आई, माझी आई गेल्यापासून ना मला फक्त तुझा आधार आहे का? पण तू जर अशी शांत बसलीस तर मी कोणाकडे बघायचं? तुला माहिती आहे ना, माझा आईवर आणि आईचा माझ्यावर किती जीव येते. मग सांग ना, काय झालं होतं? काय घडलं होतं तिथे नेमकं? बोल ना ग प्लीज, काहीतरी सांग मला. छोटी आई, आई बोल ना ग. हे बघ, तिथे ना फक्त तू एकटी होतीस, त्यामुळे नेमकं काय झालं, कसं झालं हे तुला नक्कीच माहिती असणार आहे. आणि तरी तू मला सांगत नसेल ना, तर मग कसं आई म्हणू मी तुला? सांग मला तूच. मी माझ्या आईला गमावलंय ग, पण तू तुझी मुलगी गमवू नकोस एवढंच सांगते मी तुला. हे बघ, आज ना उद्या लोक तुला नको ते प्रश्न नक्कीच विचारतील, तुझ्यावर संशय घेतील. त्यापेक्षा ना आत्ता काय ते बोल आणि मोकळी हो. बोल, हा काय झालं होतं? काय बघितलं होतंस तू? बोल ना माझ्याशी, काहीतरी ते बोल. तुला बोलायचंच नाहीये का? बोलता येत नाहीये तुला? तुझी वाचा गेली? नाही, काय झालं? तिचा फोन कुठे सापडत नाहीये, कोणालाच दिसला नाही. असं कसं होईल ना? बरं, ती नेहमी फोन घेऊन जाते तिच्या बरोबर. तिच्या बरोबरच घेऊन गेली होती. तू तिच्या पर्समध्ये बघितलंस का? पर्स सापडली मला तिची, पण फोन काही सापडला नाही. मग घरातच असेल कुठेतरी. बर, मी बघते बाहेर. वहिनी, काही महत्वाचं होतं का त्या फोनमध्ये? तेजू, आपण गडावरून घरी येताना तिची पर्स कोणी घेतली होती काही आठवत आहे का? माहित नाही, मी पण खालीच होते ना, आणि आपण सगळे गडबडीत आलो. पण मग कोणी आणली असेल तिची पर्स? एवढ्या गोंधळात कोण आणू शकतं? मालन आत्याने आणली असेल कदाचित. नाही ग, आई गेल्यापासून तिची अवस्था काही बरी नाहीये. साधं नीट बोलली पण नाहीये ती कोणाशी. अशा मनस्थितीत पर्स वगैरे घेऊन येणं काही शक्य नाहीये. देव करो आणि माझा अंदाज खोटा ठरो. पण आईचा फोन डॅडींच्या ताब्यात असेल तर का घेतला असेल त्यांनी तो फोन? ते काही नाही, त्यांच्याकडे आहे का नाही हे मला बघावंच लागेल. वहिनी, कुठे हरवलीस? वहिनी, झालं काय नक्की? नाही, काही नाही. तिची आठवण येत होती ना, म्हणून फोन हवा होता मला तिचा. असो, तू आराम कर, मी बाहेर आहे. पूर्ण टेकायसाठी उशी घेऊन येतो. हा घेऊन उशी. जावय बापू, पाहिलं का
हे आम्हाला टेन्शन आलं का हे असं साखर कमी होती आमची ना आम्हाला अशी कलकली भरते आणि असं अंग थरथरायला लागतं आमचं आम्हाला थोडी साखर देता का हां आणतो. जा 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 आम्हाला साखर घेऊन थोडी साखर हे बघ, साखर खा. दोन चार चमचे अजून घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हे बघा डॅडी, आता कसला विचार करायचा नाही हा आणि कसलीच काळजी करायची नाही. आता फक्त आराम करायचं तुम्ही.